जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि 2 दिवस झाले आहे. एक दिवस झाला मी ब्लॉग नाही केला आहे, कारण की ॲक्च्युली घरी तर तो सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू होता. मी म्हटलंच आणि त्याचबरोबर मला पण बरं नव्हतं, त्याच्यामुळे मग मी 2 दिवस काही शूटच नाही केलं आहे. थोडं शूट झालं माझं, त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकला नाही. पण आज मी ब्लॉग टाकणार आहे. आज आहे रविवार आणि आज खूप काहीतरी हॅपनिंग, छानसं काहीतरी करणार आहे. कुठेतरी फिरायला जाणार आहे, काहीतरी प्लॅन आहे. कुठे जाणार आहे ते तुम्हाला जेव्हा तिथे पोहोचेल तेव्हा मी सांगेलच. पण त्यामुळे आजच्या ब्लॉगला स्टे ट्यून राहा, कारण मी माझ्या आवडत्या ठिकाणी जाणार आहे. सो भेटूयात आपण तिथे गेल्यानंतर. आणि आत्ता मी चालली आहे बाजारात फुलं घेण्यासाठी, म्हणून असं काहीतरी अवतार करून चालली. पण इथे अजूनही तुम्ही बघू शकता की सूर्य अजूनही असं खूप हे नाही झालेलं आहे, आलेला नाही आहे. त्यामुळे वातावरणात फारच थंड आहे. त्याच्यामुळे असं आपलं, आणि बरं नव्हतं काल, त्याच्यामुळे आपली काळजी घेतलेली बरी, म्हणून मी अशी फिरते आहे. त्याला फुलं घ्यायला जाऊयात आता. आणि थोडीशी बेल तुळस टाकशील. हां, ते दोन्ही मिक्स दे. हाय, मी फुलं तर घेऊन आलेली आहे. आणि आत्ता वाजले जवळजवळ 9 आणि वातावरण बघा कसं आहे अजूनही. पण आज आकाश खूप छान दिसतं आहे, मस्त निरभ्र. आणि हे आहेत आमचे सूर्यदेव, जे ढगाच्या आडून आत्ता बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे वातावरणात इतकी थंडी आहे की बापरे, गाडी चालवताना सुद्धा हात कोटलेत सगळे. आता फुलं घेऊन आली आहे, बघूयात. चला आता जाऊयात घरी, कारण की आणि लवकर आठवत, कारण की जिथे मी म्हटलं की आम्ही जाणार आहे बाहेर, तिथे जाण्यासाठी लवकर निघावं लागेल. तर लवकर पोहोचलो तर गावात लवकर पोहोचायचं हे तिथे गेल्यावर सांगेल, जर ती गोष्ट मिळाली त्याच्यासाठी आम्ही लवकर जाणार आहे तिथे. तर त्याच्यामुळे लवकर आवरायचं. चला लवकर आवरूया तर निघूयात. इथे समोर तुम्हाला ही जी एक अबोली रंगाची थोडीशी भगव्या रंगाची जी एक कमान दिसते, ते स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे, जो मठ आहे, त्या मठाची ही कमान आहे. इथून आतमध्ये जायचं आणि पुढे आपण थोडंसं, तुम्हाला पुढे थोडं दिसत असेल की तिथे ना असं कमळासारख्या आकाराचं सेम भगवा म्हणा किंवा असं एक अबोली रंगाचं असं एक पूर्ण कन्स्ट्रक्शन दिसत असेल कमळाच्या ह्याचं, तर ते आहे स्वामी समर्थांचं मंदिर, जे आपण देऊळबंद चित्रपटात पाहिलेलं आहे ते मंदिर आहे. आणि त्याच्या पुढचा जो स्टॉप आहे तो गजानन महाराज मंदिराचा आहे. हो, पुन्हा तेच ते टाकणार आहे. मग आपण दरवेळेला येतो ना, दरवेळेला आलो की दरवेळेला टाकायचं. आम्ही हो, वेगवेगळ्या ठिकाणी नाही जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जायचंच नसतं, एकाच ठिकाणी जायचं असतं. खूप लोक असतात जे दरवेळेला एका ठिकाणी जातात, दरवेळेचे ते टाकतात, कारण एक्सपिरियन्स वेगळा असतो. आता जसं आजचा आपला एक्सपिरियन्स आहे अतिशय बोर. मला वाटतं ना त्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, ती काय किती खडखड चालली होती. आपल्यातही काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो ना, आपल्यात दुसऱ्यांचे प्रॉब्लेम लगेच कळतात. सो गाईज, माझं पण कळतं मग.
गाडी सुधारली तरी निदान problem. हो, खूप स्लो चालली एक तर ती आज. आपण नाही ना सुधारत. आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरला गजानन महाराजाच्या मंदिरात. हे नाही गेलेले ते हां, मग ते परत चाललेत. आले असते 12:30 किंवा आधी सकाळी आले असते. इथून जाऊया. पायऱ्या उतराव्या लागतात. चल मग इकडनं चल, ह्याला धरून चल. नाही कार जाऊ दे खाली तेव्हाच मजा वाटेल. जेव्हा आहे ना खडी दिसते ना हे तर गोल आहे, खडीवर चालला पाहिजे मग काय आपलं. यावेळेला आळस येतो म्हणून यावेळेला यायचं नसतं. समजलं ना. यावेळेला आळस येतो म्हणून ह्यावेळेला यायचं नसतं. सकाळी सकाळी फ्रेश मगाशी आपल्या त्या 2 बस पहिल्या ज्या मिस झाल्या ना, त्यातली एखादी तरी मिळाली असती ना आपल्याला, तरी आपण वेळेत आलो असतो. पण त्या झाल्या ना मिस आपल्या मूर्खपणामुळे. हो ना, हां, आपल्या तुपल्या सगळ्यांच्याच. आपल्या जास्त. धक्का मार म्हणजे पाडून दे मला खाली. हो हो, काय दिसतंय बघ ना ते मागणं. तर काय आमचं दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं. आणि आता इथे छान असं परत कॅमेरा ते छान असं एक लॉन तयार केलं आहे मंदिराच्या आसपास. असं छानसं लॉन आहे आणि हे मंदिर आहे. त्याचं आत्ता सध्या काही रंगरंगोटीचं काम चाललंय बहुधा. ते आम्ही डॉन म्हणून बस हिला काही सुचतं. तर हिचं असं म्हणणं आहे की आम्ही इथे मंदिराच्या आजूबाजूला लॉन आहे आणि त्याच्यावर आम्ही डॉन म्हणून बसलेलो आहे, असं हिचं म्हणणं आहे, माझं नाही. हिचं कोणाचं? हिचं ही कोण आहे? ही माझी मातोश्री, माय मदर, माझी माझी आऊ, सॉरी. तर हिचं असं म्हणणं आहे ह्या व्यक्तीचं. बघून घ्या चेहरा, अंधारात फारच काळा दिसतोय. काय तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसणार आहे. मग इथून निघून मग आता पुढे बहुतेक आम्ही पुढे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे. आणि तिथे काय गर्दी आहे काय त्या अनुषंगाने बघून. तर आता सध्या थोडंसं इथे बसतो, मग बघू पुढे काय ते. इथे अशी पार्किंगची सोयसुद्धा आहे मस्तपैकी. समजा तुम्ही बाहेर गावून तुमच्या गाडीने वगैरे जर आले, तिथे पार्किंगची सोय आहे व्यवस्थित. इवन टू व्हीलरने सुद्धा नाशिकवरून वगैरे पण आपण येतो गाडीने. समजा टू व्हीलरने आलो तर तीसुद्धा इथे पार्क आपण करू शकतो. आणि हे सुंदर आकाश, पांढरे पांढरे ढग, सुंदर आकाश आणि त्याच्या बॅकग्राऊंडला आहे डोंगर आणि हे मंदिर. हाय एकदम सुंदर वातावरण आहे. आणि ही पुढे चाललेली म्हणजे आई. आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी. पण अजून कसं दर्शन घेणार आहे माहिती नाही, कारण तिथे खूप गर्दी असण्याची शक्यता आहे आज रविवार असल्यामुळे. तर बघूयात कसं दर्शन घेता येतं ते. दक्षिण दरवाजा आहे. हां, का बरं? आता इथे बोट रायडिंग कुठे करतात?
दर्शन घेतात म्हणून. हां, ते देणगीवाल्यांचा दर्शनाचा मार्ग आहे ना तो, म्हणून. आई पुढे चल ना, तिकडनं दिसेल कदाचित. हात का पकडते, गर्दी खूप आहे म्हणून. हो ना, दिसला ना. पार्वती आ गए मेरे भोले. देवी देवी ये नाही, उभी राहस. त्र्यंबकेश्वरचं दर्शन. आणि आज जसं मी म्हणलं होतं की पहिला रविवार आहे, त्याच्यामुळे 9 वर्षाचा, त्यामुळे खूप गर्दी आहे. त्यामुळे यावेळेला आम्ही कळसाचं दर्शन घेऊन निघणार आहोत. म्हणजे मग परत जेव्हा येतात तेव्हा घेता येईल दर्शन. सो गाईज, फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही मग बसनी परत घरी आलो आहे. आणि आज आम्ही बसनी गेलो होतो आणि बसची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे, पण काही कंप्लेंट्स पण आहेत त्याच्याबद्दल, ज्याच्याबद्दल आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलूयात. कारण आता खूप थकलेलो आहे, खूपच थकलो आहे. आई ऑलरेडी जाऊन झोपलेली आहे, तर मला पण झोपायचं आहे, खूप झोप आलेली आहे त्याच्यामुळे. सो त्याच्याबद्दल उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलूयात. आणि फायनली आमचा गॅसचा इश्यू जो होता तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मग आता आम्ही व्यवस्थित सिलेंडर आलं आहे, चेकिंग झालं आहे सगळं पूर्ण गॅसचं, त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. त्यामुळे त्याही बाजूने आम्ही निर्धास्त आहोत. आणि आजचा रविवारचा दिवस होता, पूर्ण दिवस मस्त फिरण्यात गेला त्र्यंबकेश्वरला. मग गजानन महाराज मंदिर असेल किंवा मग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं ते असेल, बाहेरून कळस दर्शन घेतलं ते. तर त्याच्यामुळे आज खूप जास्त फिरणं झालं आहे आणि खूप हेक्टिक झालं आहे. सो आता आली आहे झोपायची वेळ. आता आपण आता मी जाऊन झोपते आणि तुम्ही पण लवकर लवकर झोपा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आस्ता ला विस्ता.